तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय भूगोल त्यामधील प्रकरण क्रमांक 9 कृषी या प्रकरणाविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया। कृषी शेतीला समानार्थी शब्द आहे। शेतीपूरक व्यवसाय। शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय? तर शेती करत असताना शेतीशी निगडित असलेले इतर व्यवसाय करणे म्हणजेच त्याला शेतीपूरक व्यवसाय असं म्हटलं जातं। शेती आपण करतो त्यावेळेस इतर व्यवसाय उदाहरणार्थ पशुपालन, प्राणी पाळणे, शेळी मेंढ्या पालन किंवा कुक्कुट पालन यासारखे आपल्याला उदाहरणं सांगता येतील की शेती करत असताना शेतीच्या बरोबर इतर दुसरा व्यवसाय करणे त्याला आपण शेतीपूरक व्यवसाय असं म्हणूया। किंवा मत्स्यपालन म्हणजे शेती करत असताना शेतीमध्ये शेततळ तयार करणे आणि त्याच्यात मत्स्य बीज सोडून त्या ठिकाणी मत्स्य शेती तयार करणे। म्हणजे अशा पद्धतीने आपण शेती करत असतानाच दुसरा व्यवसाय सुद्धा करू शकतो, त्याला आपण शेतीपूरक व्यवसाय असं म्हणू शकतो। शेती करत असताना जे काही शेती आहे ती मर्यादित स्वरूपात राहिलेली नाहीये। शेती करत असताना अनेक जण इतर देखील व्यवसाय करतात आणि त्यालाच पूरक व्यवसाय म्हणतात। शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतीबरोबर इतर व्यवसाय हे पूरक व्यवसाय येते। पूर्वीच्या काळी शेती ही मनुष्यबळावर अवलंबून होती, परंतु आजचा जर विचार केला तर शेती ही फक्त मनुष्यबळावर अवलंबून न राहता वेगवेगळे यंत्र, आधुनिक अवजारे, प्राणी यांच्या मदतीने आपण शेती करू शकतो। नवनवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरू शकतो। शेती करत असताना आपल्या गरजा भागवण्याच्या उद्देशाने आपण छोटे छोटे पूरक व्यवसाय करतो। जो काही शेतकरी आहे तो मुख्य व्यवसाय शेती करत असतो, परंतु शेती बरोबर इतरही काही पूरक व्यवसाय करतो। आणि जे काही शेती करत असताना इतर पूरक व्यवसाय निर्माण झाले त्यामध्ये मत्स्यपालन असेल, फळशेती असेल, मधमाशी पालन असेल, म्हणजे अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील। तर ही सर्व व्यवसाय जे काय असणार आहेत हे पूरक व्यवसाय असं म्हणू शकतो। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पशुपालन। पशुपालन म्हणजे काय? तर वेगवेगळ्या प्राण्यांचे पालन करून त्यांचा उपयोग कृषी कामासाठी करणे, त्यांचा उपयोग शेतीसाठी करणे। म्हणजे या ठिकाणी शेती करत असतानाच वेगवेगळ्या प्राण्यांचं आपण पालन करू शकतो आणि त्याचा उपयोग आपण शेतामध्ये करू शकतो। कृषी कामासाठी त्या प्राण्यांचा योग्य असा उपयोग आपण करू शकतो। तर यालाच आपण पशुपालन असं म्हणतो। दुसरा मुद्दा आहे गुरे पालन। शेतीच्या कामाबरोबर इतरही काही आपण जनावरे पाळू शकतो, त्याला आपण गुरे पालन म्हणू शकतो। म्हणजे शेती करत असताना आपण गाय, बैल, म्हैस यासारखे प्राणी देखील पाळू शकतो। तर हे सर्व गुरे पालन यामध्ये येतात। गाय, बैल, म्हैस हे जे काही पाळीव प्राणी आहेत हे आपण देखील शेती करताना पाळू शकतो। त्यांचा उपयोग आपल्याला शेती करत असताना नकळत होत असतो। नांगरणीसाठी बैलांचा उपयोग केला जातो। गाय, म्हैस या प्राण्यांचा उपयोग आपल्याला दुग्ध व्यवसाय करण्यासाठी उपयोगी होतो। म्हणून या ठिकाणी शेतीला हा एक पूरक व्यवसाय आहे। तिसरा मुद्दा आहे शेळी व मेंढी पालन।
शेळी व मेंढी पालन. शेळी व मेंढी पालन हा देखील शेतीला एक पूरक व्यवसाय आहे. डोंगराळ परिसरामध्ये प्रामुख्याने शेळ्या व मेंढ्या पालन करतात. मेंढ्यांपासून लोकर उत्पादन तसेच शेळी व मेंढी पालन यांच्यापासून प्रामुख्याने मांस विक्री हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. म्हणजे शेतीबरोबरच आपल्याला त्या ठिकाणी पूरक व्यवसाय म्हणून शेळी व मेंढ्या पालन करणे हा देखील अनेक ठिकाणी केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे कुक्कुट पालन. कुक्कुट पालन म्हणजेच कोंबड्या पाळणे. कुक्कुट पालन हा देखील घरगुती स्वरूपातला एक व्यवसाय आहे. शेती करत असतानाच आपण घरगुती स्वरूपामध्ये काही प्रमाणात कोंबड्या पाळू शकतो. त्यांच्यापासून जी काही पिल्लं वगैरे होतील ती विक्री करून आपण या ठिकाणी कुक्कुट पालन करू शकतो. काही ठिकाणी जर पाहिले तर आता कुक्कुट पालनाला मोठे स्वरूप देखील आले आहे. म्हणजे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कुक्कुट पालन हा व्यवसाय देखील केला जातो. तर कुक्कुट पालन म्हणजेच कोंबड्या पाळणे, तर हा देखील एक शेतीला पूरक व्यवसाय आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे मधमाशी पालन. मधमाशी पालन हा देखील शेतीला एक पूरक व्यवसाय आहे. काही डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी विविध प्रकारची फुलं उपलब्ध असतील, पाणी उपलब्ध असेल, तर अशा ठिकाणी देखील मधमाशी पालन करणे हा एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून प्रामुख्याने केला जातो. या व्यवसायामधून प्रामुख्याने मध व मेण यांची विक्री प्रामुख्याने केली जाते. म्हणून या ठिकाणी शेतीला हा एक मधमाशी पालन करणे हा एक पूरक व्यवसाय आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की विविध प्रकारची जी काही मध असणार आहे ती मानवासाठी अत्यंत उपयोगी आहे. प्रामुख्याने जी काही राणी माशी आहे त्या राणी माशीला पकडून तिला बंद पेटीमध्ये ठेवणे आणि इतर माशा देखील त्या ठिकाणी कामकरी मासे असतील किंवा इतर मासे असतील त्या पेटीमध्ये त्या मध तयार करतात आणि मध तयार झाल्यानंतर ती मध आपण त्या ठिकाणी विकू शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी मधमाशी पालन करणे हा देखील हा जो काही व्यवसाय आहे हा देखील शेतीला एक पूरक व्यवसाय प्रामुख्याने आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे रेशीम शेती. रेशीम जे काही किडे आहेत ते किडे कोशापासून प्रामुख्याने रेशीम निर्मिती करतात. तर विविध प्रकारे शेतकरी देखील रेशीम किड्यांचे बीज वेगळ्या संस्थेमार्फत पुरवले जातात. तर हे बीज घेऊन त्या ठिकाणी आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा रेशीम शेती देखील करू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे रोपवाटिका. रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारची जी काही रोपं आहे त्या रोपांची निर्मिती करणे, त्यांची विक्री करणे. त्यामध्ये फळझाड असतील, फुलझाड असतील, अनेक प्रकारचे जे काही औषधी वनस्पती असतील, अनेक प्रकारच्या शोभेच्या वनस्पती असतील, सुगंधी फुलांची रोपे तयार करणे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रोपवाटिका तुम्ही तयार करू शकता आणि या माध्यमातून फळे, औषधी वनस्पती यांची विविध प्रकारची जी काही कलमं आहेत ती कलम करून त्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय करू शकता. या व्यवसायामधून देखील चांगलं उत्पन्न मिळू शकतं.
म्हणजे हा देखील एक शेतीला पूरक व्यवसाय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे या ठिकाणी जे काही मुद्दे पाहिलेले आहेत, शेती करत असताना शेतीशी निगडीत दुसरे व्यवसाय म्हणजे शेतीपूरक व्यवसाय, मग त्यामध्ये आपण पशुपालन, गुरेपालन, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, रेशीम शेती आणि रोपवाटिका. तर या पद्धतीने आपण मुद्दा अभ्यासलेला आहे की शेती करत असताना शेतीला संबंधित, शेतीशी निगडीत विविध व्यवसाय आपण त्या ठिकाणी करू शकतो. तर यालाच आपण पूरक व्यवसाय असं म्हणू शकतो. शेतीचे प्रकार. शेतीचे जे काही मुख्य प्रकार आहेत ते प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक निर्वाह शेती आणि दुसरा आहे व्यापारी शेती. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शेतीचे प्रकार अभ्यासतोय. निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. तर या ठिकाणी निर्वाह शेतीची प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. आणि व्यापारी शेतीचे प्रामुख्याने काही प्रकार पडतात. त्यामध्ये विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोत्पादन शेती, म्हणजे अशा विविध प्रकारे शेतीचे त्या ठिकाणी प्रकार पडतात. तर निर्वाह शेतीमध्ये प्रामुख्याने पहिला मुद्दा आहे सखोल शेती. म्हणजे निर्वाह शेतीचे 2 प्रकार आहेत. सखोल शेती आणि स्थलांतरित शेती. सखोल शेती आणि स्थलांतरित शेती. तर विद्यार्थी मित्रांनो, सखोल शेती प्रामुख्याने, सखोल शेती म्हणजे काय, तर एकाच जमिनीमध्ये अनेक वर्ष ही शेती केली जाते. कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये प्रामुख्याने उत्पादन घेतले जातं. विकसनशील देशामध्ये ही शेती प्रामुख्याने आढळते. जे सखोल शेती ही प्रामुख्याने जर पाहिलं तर एकाच जमिनीमध्ये अनेक वर्ष केली जाते. कमीत कमी जागा आणि त्या जागेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये प्रामुख्याने उत्पादन घेतलं जातं. म्हणजे भारतात प्रामुख्याने ही सखोल शेती केली जाते. दुसरा मुद्दा आहे स्थलांतरित शेती. स्थलांतरित म्हटल्यावर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. तर स्थलांतरित शेती प्रामुख्याने एका जमिनीच्या तुकड्यावर शेती करून ती जमीन नापीक व्हायला लागली म्हणजे दुसऱ्या जमिनीच्या तुकड्यावर शेती, त्या ठिकाणी शेतीची तयारी केली जाते. म्हणजे जोपर्यंत एक जमिनीचा तुकडा असेल, जो जमिनीचा भाग आहे त्याच्यावर शेती करणे, आणि ती जेव्हा जमीन नापीक होईल तेव्हा दुसऱ्या जमिनीच्या तुकड्यावर किंवा त्या जागेवरती जाऊन शेती करणे, याला स्थलांतरित शेती प्रामुख्याने म्हणतात. म्हणजे निर्वाह शेतीमध्ये 2 प्रकार आपण अभ्यासले, सखोल शेती आणि स्थलांतरित शेती. सखोल शेती वर्षानुवर्षे एकाच जमिनीवर त्या ठिकाणी केली जाते. तर स्थलांतरित शेती म्हणजे एखाद्या जमिनीवर आपण शेती केली, तीच्या जमीन जेव्हा नापीक होईल तेव्हा आपण दुसऱ्या जागी जाऊन दुसऱ्या जमिनीवरती आपण शेती करू शकतो. त्याला आपण स्थलांतरित शेती असं म्हणू शकतो. तर लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की निर्वाह शेतीचे 2 प्रकार, सखोल शेती आणि स्थलांतरित शेती. त्यानंतरचा दुसरा मुद्दा जो काय आहे तो आहे व्यापारी शेती.
तर या व्यापारी शेतीमध्ये प्रामुख्याने जे 4 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे विस्तृत शेती. विस्तृत शेती. विस्तृत तर याचा अर्थ आहे खूप मोठ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने शेतीची लागवड केली जाते. कमी वस्तीचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी धान्य पेरणे, धान्याची काढणी करणे, ही जी काही कामं आहेत ही सर्व कामं प्रामुख्याने मशीनद्वारे केली जातात. एक पीक पद्धती या प्रकारच्या शेतीमध्ये भांडवल देखील जास्त लागतं. विस्तृत शेती म्हणजे काय, तर एखाद्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणामध्ये ती शेती करणे, तर त्याला आपण विस्तृत शेती असं म्हणतो. तर ज्या ठिकाणी जमिनीचा जास्त भाग असणारे अशा ठिकाणी प्रामुख्याने विस्तृत शेती केली जाते. म्हणजे आपण पाहतो की जे काही विकसित देश असणार आहेत त्या विकसित देशांमध्ये विस्तृत शेती प्रामुख्याने केली जाते. दुसरा मुद्दा आहे मळ्याची शेती. तर विद्यार्थी मित्रांनो, मळ्याची शेती म्हणजे ज्या ठिकाणी डोंगर चढ उतार असणार आहे अशा जागेमध्ये प्रामुख्याने ही मळ्याची शेती केली जाते. एक पीक पद्धती प्रामुख्याने या ठिकाणी अवलंबन करणारी ही शेतीची एक पद्धत आहे. केवळ व्यापारी पिके या ठिकाणी घेतली जातात. डोंगर चढ उतार म्हणजे आपण पाहिलं तर कॉफी किंवा चहा ही जी काही पिकं आहेत, तर अशा प्रकारे ही जी काही शेती असणारी म्हणजे चहाची मळे किंवा कॉफीची मळे, तर ही मळ्याची शेती प्रामुख्याने डोंगर उतारावरच्या जमिनीवरती प्रामुख्याने घेतली जाऊ शकते. आणि त्याचे हे प्रामुख्याने व्यापारी पीक म्हणजे आपल्याला त्याच्यातून पैसे मिळतात. तर चहा, कॉफी, रबर या प्रकारची जी काही शेती आहे ती मळ्याची शेती म्हणून ओळखली जाते. तिसरा मुद्दा आहे मंडई व बागायत शेती. मंडई बागायत. मंडई बागायती शेती जर पाहिली आपण तर लोकांची गरज व लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत असणाऱ्या आसपासच्या जागेमध्ये प्रामुख्याने भाजीपाला पिकवला जातो. भाजीपाला आणि त्याच्याबरोबर इतर पिके देखील त्या ठिकाणी पिकवली जातात. तर या प्रकारच्या शेतीला मंडई व बागायती शेती असे म्हणतात. म्हणजे शहरामध्ये लोकसंख्या जास्त असते, तिथल्या लोकांना विविध प्रकारच्या भाजीपाल्याची मागणी असते, तर ती पूर्ण करण्यासाठी मंडई व बागायती शेती प्रामुख्याने केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे फलोत्पादन शेती. चौथा मुद्दा आहे फलोत्पादन शेती. फळांचे उत्पादन त्या ठिकाणी घेतले जाते. फळं आणि फुलं. तर फळांचे उत्पादन किंवा फुलांचे उत्पादन घेणे या दृष्टिकोनातून प्रामुख्याने फलोत्पादक शेती केली जाते. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लागवड केली जाते. विविध प्रकारची जी काही फुलझाडं असतील, फळझाडं असतील यांची लागवड प्रामुख्याने या शेतीमध्ये केली जाते. फुलांची शेतीमध्ये जर पाहिलं तर आपण झेंडू, शेवंती, निशिगंध या विविध प्रकारच्या फुलांची शेती प्रामुख्याने केली जाऊ शकते. भारतामध्ये सर्व प्रकारच्या शेती वेगळ्या भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने प्रामुख्याने केली जाते. सगळ्या शेतातील धान्य, माल
जो काही उपभोक्ता असणार, जो काही ग्राहक असणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे देखील एक आवश्यक बाब आहे आणि याच्यासाठी सुद्धा एक व्यवस्था असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शेतीला पूरक असणारे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पशुपालन, गुरेपालन, शेळी मेंढ्या पालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, रेशीम शेती, रोपवाटिका हे जे काही शेतीला पूरक व्यवसाय आहेत यांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर शेतीचे जे काही प्रकार आहेत, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती, तर हे दोन मुख्य प्रकार आणि त्यांचे पडलेले उपप्रकार या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. शेती करत असताना त्या ठिकाणी जलसिंचनाला देखील अधिक महत्त्व असतं. जलसिंचन म्हणजे पाण्याचं महत्त्व. शेतीसाठी भरपूर पाण्याची गरज असते. बारमाही पाणी पुरेल यासाठी शेतकरी विविध प्रकारची योजना देखील आखतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा शेततळे बांधणे, विहिरी बांधणे, बंधारे बांधणे या माध्यमातून प्रामुख्याने ते पाणी साठवून ठेवतात. शेतीमध्ये जे काही पाण्याच्या विविध प्रकारच्या पद्धती आहेत त्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन, तर यासारख्या प्रगत देशांमधल्या ज्या काही पद्धती आहेत त्या देखील आपण वापरू शकतो. याशिवाय विहीर, वीजपंप, पाईपलाईन यांच्याद्वारे सुद्धा त्या ठिकाणी आपण शेतीला पाणी पुरवठा करू शकतो. जलसिंचनामध्ये ज्या काही दोन मुख्य पद्धती आहेत, प्रगत जे काही देश आहेत ते देश प्रामुख्याने या पद्धतीचा वापर करतात. त्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. तर ठिबक सिंचन म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, ठिबक सिंचन या पद्धतीमध्ये प्रत्येक रोपाच्या जवळ पाईपलाईन करून त्याला छिद्र पाडले जाते आणि त्या छिद्रातून सतत थेंब थेंब पाणी त्या पिकाला मिळतं. तर याला आपण ठिबक सिंचन असं म्हणतो. ठिबक सिंचन पद्धतीमधून जे काही पाणी असणार आहे ते पाणी रोपाच्या थेट मुळाशी त्या ठिकाणी जात असतं. म्हणून अनेक प्रगत देश प्रामुख्याने या पद्धतीचा वापर केला जातो. तुषार सिंचन म्हणजे काय, तर या पद्धतीमध्ये शेतामध्ये ठराविक अंतरावर फिरते कारंजे लावले जातात जेणेकरून लांबपर्यंत रोपांना पाणी मिळतं. तर याला आपण तुषार सिंचन असं म्हणतो. तर तुषार सिंचन यामध्ये जे काही रोपं असणारे, जे काही पिकं असणारे त्या पिकांवरती पूर्णपणे पाणी पडण्यास मदत होते. तर हे शेतीला पाणी देताना प्रामुख्याने ह्या ज्या काही दोन पद्धती आहेत त्या दोन पद्धती प्रगत देशांमध्ये वापरल्या जातात. आपण आपल्याकडे देखील या दोन पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी केला जातो. या दोन्ही पद्धतीमध्ये प्रामुख्याने पिकांना योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळते. ठिबक सिंचन पद्धतीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी पाण्याची बचत प्रामुख्याने होते. कमीत कमी पाणी त्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. तुषार सिंचन पद्धतीमध्ये जास्त पाण्याचा वापर होतो. आवश्यक तेवढंच पाणी त्या रोपाला द्यायचं असेल तर तुम्ही ठिबक सिंचन पद्धत वापरू शकता. पाण्याची बचत या पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त होत असते. तर तुषार सिंचन यामध्ये प्रामुख्याने सर्वच क्षेत्रातील सर्व पिकं जी काय असतील त्यांना आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ समजा गव्हाचं पीक आपल्याला घ्यायचंय तर गव्हाच्या पिकासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरून जमणार नाही.
तर त्या ठिकाणी तुषार सिंचन पद्धती वापरावी लागते. कारण गहू म्हणजे काही एका पिकाच्या मुळापाशी आपण ठिबक सिंचन करू शकत नाही. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की शेतकरी काय करतो की आपल्या पिकाचं निरीक्षण करतो, कोणती पद्धत योग्य आहे आणि त्या पद्धतीने तो वापर त्या ठिकाणी करू शकतो. तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोक शेती करतात आणि योग्य त्या उपलब्ध असलेल्या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करतात. तर अशा पद्धतीने आपण आज कृषी या पाठाविषयी माहिती अभ्यासलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, सगळ्यांनी हा पाठ 2 वेळा वाचून काढा आणि पाठाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे मी फळ्यावर दिलेले आहेत ते मुद्दे तुम्ही वहीमध्ये प्रामुख्याने पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकामधून पाहून लिहायचे आहेत. धन्यवाद.